मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची पुरी, टॅमॅटो पुरी। हे बघा, हा डब्बा घेतला आपण, बघितला असेलच तुम्ही। हा एक डब्बा पीठ घेतलंय मी। हे बघा, पाव टीस्पून मीठ आहे, आपण तीळ टाकले, तेव्हा टाकतोय आणि पहिले टाकले तेव्हा तीळ आपण 1 टेबलस्पून टाकले। अर्धी वाटी रवा टाकतो आपण, अर्धी वाटी आपण रवा टाकतो। पोह्याचे 3 चमचे आहेत ना, तसे चमच्याने आपण तेल टाकतोय। आता आपण टॅमॅटो टाकतोय। टॅमॅटोची आपण प्युरी केले, 2 का 3 बारीक छोटी छोटी टॅमॅटो आहेत। जास्त टाकायची तुम्ही जास्त टाकू शकता। आपण ना त्यांचं साल काढलं टोमॅटोचं आणि आपण खिसणीवर खिसून घेतलंय। तुम्ही मिक्सर मध्ये पण करू शकता। आणि किती टोमॅटो घेतले? 3 घेतले, छोटे छोटे 3 टोमॅटो घेतले आपण। मसाले टाकून घेऊया। सांग काय काय? हा ओवा आहे, हा ओवा आहे, हा ओवा आहे। जिरा आणि बडीशेप जरा ठेचून घेतलंय। ही मेथी, कसुरी मेथी आणि 1 चमचा मी मिरची पावडर घेतले, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद 1 टीस्पून, दोन्ही 1 टीस्पूनच आहेत। मिरची पावडर, हळद, हे काय बडीशेप आणि जिरं ठेचून घेतलं आपण, आणि ओवा। आणि छान मिक्स करून घेऊया सगळं। आपल्याला ते टोमॅटोचं जे पल्प केलेलं आपण आता त्यातच सगळं मळून घ्यायचं। लागलं तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊया। आता थोडं पाणी टाकून पीठ छान मऊसर मळून घेऊया, म्हणजे जसं चपातीला मळतो तसं। आणि अर्ध्या तासासाठी आपण मळून साईडला ठेवणार आहोत। आता अर्धा तास झालेला आहे। आपण इथे पिठाचे गोळे करून घेतले आणि त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आणि आपण त्या आता तेलात तळून घेणार आहोत।